विद्यार्थी मित्र हो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपणा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मला नेहमीच प्रेरणादायी वाटला आणि त्यातूनच नवनवीन व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपला प्रतिसाद यूट्यूबच्या माध्यमातून जसा मला मिळालेला आहे, त्याचप्रमाणे मी व्हॉट्सअप ठिकाणी तयार केलेलं आहे. माझं फेसबुक पेज तयार केलेलं आहे आणि इंस्टाग्रामसुद्धा तयार केलेला आहे. आपण माझ्याशी डायरेक्टली व्हॉट्सअपशी संपर्क साधू शकता. माझं फेसबुक पेज तुम्ही लाईक करू शकता किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, की जेणेकरून येणारे जे अपडेट्स आहेत, ते सर्व अपडेट्स आपणापर्यंत त्या ठिकाणी सहजपणे पोचेल. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तुमचे जे अनुभव असतील, तुमची काही मतं असतील, ती सुद्धा तुम्ही मला WhatsAppच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून, Instagramच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी कळवा. तुमच्या या येणाऱ्या प्रतिक्रियांचं मी निश्चितपणे स्वागत करीन आणि त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत राहील. मित्रहो, आज आपण नवीन प्रकरण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर चला पाहूया आपला पुढील टॉपिक. टोटल इन्कम. आतापर्यंत आपण इन्कम टॅक्स ऍक्ट त्याचा इंट्रोडक्टरी भाग पाहिला. त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, हे सगळे पाहिल्यानंतर आपल्या आता लक्षात येईल की एकंदरीत कोणत्याही व्यक्तीला जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्न हे 5 पैकी कुठल्या तरी हेड खाली, मथळ्याखाली, शीर्षकाखाली येतं. मग ते सॅलरी असेल, ते हाऊस प्रॉपर्टी असेल, ते बिझनेस असेल, ते प्रोफेशन असेल, ते कॅपिटल गेन म्हणून असेल किंवा अदर सोर्सेस आहे. मी असेच आहे, मला टॅक्स भरायचा आहे आणि असं उदाहरणार्थ आपण गृहीत धरू की मला 5ही मार्गाने उत्पन्न मिळतं. मला पगारही मिळतो, वेतनही मिळतं. मला घरभाड्यापासून त्या ठिकाणी उत्पन्न मिळतं. मला बिझनेस पासून, प्रोफेशन पासूनही उत्पन्न आहे. मला कॅपिटल गेन सुद्धा झालेला आहे आणि इतर मार्गाने सुद्धा मला उत्पन्न आहे. तर 5च्या 5ही मार्गाने मला उत्पन्न मिळत आहे. या 5 मार्गाने जे उत्पन्न मिळालेलं आहे त्याची एकत्रित रक्कम म्हणजे टोटल इन्कम. अशा प्रकारे या एकूण उत्पन्नावर मला त्या ठिकाणी टॅक्स भरावा लागणार आहे. मात्र हा टॅक्स भरण्यापूर्वी माझ्या या एकूण उत्पन्नातून किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रॉस इन्कम असं संबोधतो, या ग्रॉस टोटल इन्कम मधून या इन्कम टॅक्स ऍक्टने काही सूट सवलती दिलेल्या आहेत. त्याला आपण डिडक्शन असं म्हणतो. या डिडक्शन वजा केल्यानंतर जी रक्कम येईल त्याला मी म्हणणार आहे टॅक्सेबल इन्कम. दॅट इज टोटल टॅक्सेबल इन्कम, माझं एकूण करपात्र उत्पन्न. आता या उत्पन्नावर टॅक्स भरायचा आहे. जे टॅक्सेबल इन्कम येणार आहे ना, त्यावर इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. तो नंतरचा भाग आहे. पण ग्रॉस टोटल इन्कम मधून डिडक्शन वजा केल्यानंतर येतं ते टॅक्सेबल इन्कम. हा जो मधला आहे ना, ग्रॉस टोटल इन्कम आणि टॅक्सेबल इन्कम मधला जो काही टप्पा आहे, तो टप्पा म्हणजेच डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. कोणकोणत्या स्वरूपात मला डिडक्शन मिळू शकतील, कायद्याने कोणत्या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, कोणत्या डिडक्शन दिलेल्या आहेत, त्याची माहिती आपण सर्वप्रथमतः घेऊ आणि मग आपल्या मूळ मुद्द्याकडे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे जाऊया. ए. डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. चॅप्टर 6A of Income Tax Act provides certain deduction from gross total income of an assessee. पहा, ह्या इन्कम टॅक्स ऍक्टच्या चॅप्टर 6A मध्ये या सर्व डिडक्शन दिलेल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात इथे डिडक्शन घेतलेले आहेत. सर्वच्या सर्व डिडक्शन इथे मांडणे शक्य नाही, परंतु मी तुम्हाला सांगत जाईल.
त्यामध्ये पहिलं डिडक्शन आपण विचारात घेऊ ते म्हणजे कलम 80C किंवा सेक्शन 80C. यामध्ये कुठलं डिडक्शन दिलंय? डिडक्शन ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, LIC प्रीमियम एक्सेट्रा. तुम्ही जर गुंतवणूक केलेली असेल LIC मध्ये, म्हणजेच पॉलिसी घेतली आणि त्याचा हप्ता तुम्ही भरताय. प्रॉव्हिडंट फंड आहे, हाऊसिंग साठी कर्ज घेतलेले आहे, त्या कर्जाचा हप्ता भरलाय, त्यातलं इंटरेस्ट बाजूला ठेवा, पण जो प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट. अशा विविध प्रकारच्या ज्या काही गुंतवणुकी आहेत त्या एकूण गुंतवणुकी पैकी 1,50,000 ही डायरेक्ट ग्रॉस टोटल इन्कम मधून तुम्हाला वजा करता येईल. म्हणजे 20 लाख माझी जर रक्कम असेल तर त्या 80C खाली 1,50,000 इथपर्यंत जास्तीत जास्त गुंतवणूक केलेली असेल तर तेवढी वजा करता येईल. म्हणजे 18,50,000 माझं इन्कम. पण ह्या 80C खाली मी जर 1 लाख रुपयेच गुंतवणूक केली असेल तर डिडक्शन फक्त 1 लाखच. मग 1,50,000 नाही, 1,50,000 ही लिमिट दिलेली आहे मॅक्झिमम. ओके. सेकंड, सेक्शन 80CCA, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ डिपॉझिट अंडर नॅशनल सेव्हिंग स्कीम और पेमेंट टू डिफर्ड ॲन्युटी प्लॅन. जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग स्कीम मध्ये जर रक्कम गुंतवलेली असेल, त्याची सुद्धा लिमिट दिली आहे, ती आहे 20,000. याचा अर्थ असा, तुम्ही जर 30,000 गुंतवली तर डिडक्शन 20च, 15,000 गुंतवली तर डिडक्शन 15च. लिमिट दिलेली आहे 20,000 पर्यंत, तेवढाच फक्त भाग कन्सिडर करायचा. नेक्स्ट, सेक्शन 80CCB, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेड अंडर दी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आहे ना, त्यामध्ये जर तुम्ही रक्कम गुंतवलेली असेल, कितीपर्यंत डिडक्शन दिले? 10,000 पर्यंत. तुम्ही जर त्यामध्ये 15,000 गुंतवलं तर 10,000 पर्यंतच. तुम्ही जर त्यामध्ये 8,000 गुंतवली तर 8,000 पर्यंतच. याचा अर्थ असा, या लिमिट दिलेल्या आहेत, ह्या मॅक्झिमम दिलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक केली तर या लिमिट पर्यंत, या लिमिट पेक्षा कमी गुंतवणूक केली तर जेवढी गुंतवणूक केली तेवढी. पुढे सेक्शन 80CC ट्रिपल सी, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू एन्युटी प्लॅन और कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड्स. त्याचंही लिमिट दिले, सब्जेक्ट टू लिमिट ऑफ ₹1,50,000. पुढे सेक्शन 80CCF, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ सबस्क्रिप्शन टू लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चरल बॉन्ड. त्या कंपन्यांच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल बॉन्ड इश्यू करते, त्यात जर तुम्ही रक्कम गुंतवली तर ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी डिडक्शनसाठी पात्र आहे, पण त्याचं लिमिट देखील 20,000 पर्यंत आहे. थोडक्यात या 80CC या सर्व इन्व्हेस्टमेंट मध्ये जरी गुंतवणूक केली असेल तर त्या सगळ्यांची मिळून जास्तीत जास्त लिमिट 1,50,000 आहे. जास्तीत जास्त सगळ्यांची मिळून नाही. या तुम्ही 80C खाली 1,50,000 गुंतवले, 80CC खाली 1,50,000 गुंतवले, 80CCD मध्ये 1,50,000 गुंतवले, असे 4.5 लाख रुपये गुंतवलेले असतील तरी देखील तुम्हाला जास्तीत जास्त डिडक्शन हे 1,50,000 इथपर्यंतच मिळू शकेल. पुढे सेक्शन 80DD. आता पायामध्ये काय दिले? मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम सब्जेक्ट टू लिमिट ऑफ ₹25,000. आणि जर सिनियर सिटीजन असेल तर त्याला किती सवलत मिळते? 50,000 तो ग्रॉस टोटल इन्कम मधून वजा करू शकतो. इतरांना किती लिमिट आहे? 25,000. सेक्शन 80CCD, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. पुढे सेक्शन 80CCG, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मेड अंडर अन इक्विटी सेव्हिंग स्कीम. त्यालाही लिमिट त्या ठिकाणी दिलेलं आहे. किती? त्याची दिलेली आहे 25,000 पर्यंत. त्यानंतर दिलंय सेक्शन 80D,
डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम ₹25,000. त्यामध्ये किती दिलेले आहे त्यांनी? जर तुम्ही मेडिकल क्लेम जो आहे ना, आपला मेडिकल क्लेम काढतो आपण पहा वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीकडून, त्याचा जो काय हप्ता तुम्ही भरता ना, तो हप्ता जर तुम्ही त्या ठिकाणी भरलेला असेल तर तो मात्र तुम्हाला 25,000 पर्यंतच जास्तीत जास्त लिमिट दिलेला आहे डिडक्शनसाठी. त्यानंतरचा भाग दिला आहे तो म्हणजे सेक्शन 80 DDB, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट. यामध्ये तुमचा ऍक्च्युअल एक्सपेंडिचर जेवढा झालेला असेल किंवा ₹40,000, समजा 1,00,000 रुपये ऍक्च्युअली मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आला तर तुम्हाला 1,00,000 मिळणार नाही. तर 1,00,000 म्हणजे जो झालेला खर्च किंवा ₹40,000 यापैकी जी रक्कम कमीत कमी असेल ती तुमच्या ग्रॉस टोटल मधून वजा केली जाते. पुढे सेक्शन 80E, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन आपल्या मुलामुलींसाठी उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जावरचं व्याज जे आहे ते व्याज तुम्हाला या 80E खाली पूर्णतः एक्झम्प्टर आहे, म्हणजेच डिडक्शनसाठी पात्र आहे. त्यानंतर सेक्शन 80EE, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर रेसिडेंटल हाऊस प्रॉपर्टी. पहा, रेसिडेंटल हाऊस प्रॉपर्टीसाठी जर तुम्ही त्या ठिकाणी लोन घेतला असेल तर ते लोनचा जो काही इंटरेस्ट आहे ते तुम्हाला वजावट करता येऊ शकते या ग्रॉस टोटल इन्कम मधून. पुढे सेक्शन 80EEB, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ परचेस ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. पुढे सेक्शन 80G, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ डोनेशन टू सर्टन फंड्स, चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स एक्सेट्रा. त्यामध्ये सुद्धा आहे, दोन भाग आहे, एक 100% आणि एक 50%. 100% उदाहरणार्थ प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडाला जर तुम्ही त्या ठिकाणी डोनेशन देणगी दिली असेल 10,000 रुपये तर ते 10,000 पूर्ण माफ होतो. परंतु एखाद्या संस्थेला जर तुम्ही देणगी दिली असेल आणि ती दिली तुम्ही 50,000 तर तुम्हाला 50%च डिडक्शनसाठी संधी आहे. असे दोन प्रकारे, एक 100% आणि एक 50%. त्यामुळे डोनेशन कुठे देताय यावर ते अवलंबून आहे. पुढे सेक्शन 80GG, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ रेंट पेड. जर तुम्ही भाडं भरत असाल तर त्या संदर्भातलं डिडक्शन या सेक्शन 80GG मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 80GGA, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ सर्टन डोनेशन फॉर सायंटिफिक रिसर्च किंवा रुरल डेव्हलपमेंट कामासाठी किंवा सायंटिफिक रिसर्चसाठी, संशोधनासाठी जर डोनेशन तुम्ही दिलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 80GGA अंडर डिडक्शन प्राप्त होऊ शकतो. सेक्शन 80GGB, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन गिवन बाय कंपनी टू पॉलिटिकल पार्टी. अनेक कंपन्या आहेत त्या या राजकीय पक्षांना देणग्या देतात, तर या पॉलिटिकल पार्ट्यांना सुद्धा इन्कम टॅक्स भरावा लागतो. त्यावेळेस त्यांच्या ग्रॉस टोटल इन्कम मधून ही जी देणगी दिलेली आहे ना कंपन्यांनी, त्या कंपन्यांना ही सवलत मिळते. XYZ कंपनी आहे आणि ABC या पार्टीला त्यांनी डिडक्शन दिलंय, तर ह्या XYZ कंपनी जी आहे ना तिला डिडक्शन प्राप्त होतं या सेक्शन खाली 80GGB. 80GGC, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन गिवन बाय पर्सन टू पॉलिटिकल पार्टी. अगोदर कंपन्यांनी राजकीय पक्षांना, इथे व्यक्तीने राजकीय पक्षांना. मी जर एखाद्या राजकीय पक्षाला जर काही देणगी दिली असेल तर मला डिडक्शन या सेक्शन खाली माझ्या ग्रॉस टोटल इन्कम मधून प्राप्त होऊ शकतं. मित्रो, ग्रॉस टोटल इन्कम मधून जे डिडक्शनची लिस्ट आहे ती प्रचंड मोठी आहे. ती सगळे आपण इथे डिस्कस करायला गेलो तर वेळेअभावी ते शक्यही नाहीये, त्याला खूप वेळही लागेल. त्यामुळे ज्या ज्या डिडक्शन्स आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा, त्याचे सेक्शन
कशासाठी ते डिडक्शन आहे आणि त्याचं लिमिट किती आहे, हे 3 भाग, सेक्शन, पर्टिक्युलर्स त्या डिडक्शनचा आणि अमाउंट, ह्या 3 स्वरूपात ही माहिती लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये TDS असं म्हणतो. TDS म्हणजे काय? तर TDS म्हणजे उदाहरणार्थ मी कर्मचारी आहे आणि मला पगार त्या ठिकाणी 1,00,000 रुपये दर महिन्याला मिळतो. तर दर महिन्याच्या पगारातून मला इन्कम टॅक्सला जी रक्कम वर्ग केली जाते, ती रक्कम TDS. 1,00,000 पगार आहे, त्यातून 10,000 रुपये वजा केलेत, ते इन्कम टॅक्स म्हणून भरले, मला हातात मिळणार 90,000, 10,000 रुपये TDS. While making certain payments to other person, payer is required to deduct certain amount in accordance with provision of act and deposit it with central government. एम्प्लॉयर मालकाची जबाबदारी असते की कर्मचाऱ्याच्या वेतनातून इन्कम टॅक्स कट करून घेणे आणि तो गव्हर्नमेंटला भरणे. थोडक्यात 2. TDS is considered as a tax of payee and thus deducted from total tax liability. असा मी जर दर महिन्याला जर 10,000 रुपयाने इन्कम टॅक्स माझा कट होत असेल, TDS कट होत असेल, तर वर्षात माझा झाला 1,20,000 इतका TDS ची रक्कम. आता मी वर्ष संपले आणि मला आता टॅक्स भरायचा आहे, किती तो कॅल्क्युलेट केला आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर असं लक्षात आलं, अरे 1,20,000 तर भरलाय, पण 1,30,000 भरायचा आहे, म्हणजे 10,000 अजून भरायला पाहिजे. दॅट इज टॅक्स पेएबल. 1,20,000 मी भरलाय, पण प्रत्यक्षात 1,15,000च भरायला पाहिजे होतं. ज्यावेळेस माझे टोटल टॅक्स मी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आला 1,15 आणि मी भरला 21, मला 5,000 रुपये रिफंड मिळायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो टॅक्स रिफंड. आता हे कधी मिळतं? तर एकंदरीत तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमची जी टॅक्स लायबिलिटी येते ती शोधून काढावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला रिटर्न फाईल करावं लागतं. जो टॅक्स पेयर आहे तो तर करतोच करतो, परंतु प्रत्येक व्यक्तीला की ज्या व्यक्तीचं उत्पन्न जनरली हे 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, अशा प्रत्येक व्यक्तीने रिटर्न भरणं हे गरजेचंच आहे. दुसरी गोष्ट, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला बंधन नाहीये रिटर्न भरण्यासंबंधी, पण त्याने सुद्धा जर भरलं तरीही चालू शकतं, त्याला त्याचे बेनिफिट अनेक स्वरूपात त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून रिटर्न फाईल करणे किंवा रिटर्न भरणे हे महत्वाचं आहे. त्यामुळे किती टॅक्स भरायचा आहे, आपण भरला किती, आता भरावा किती लागणार आहे हे कळतं, भरलाय किती, होतो किती आणि परत मिळणार किती आहे हेही त्यावरून कळू शकतं. आता पुढे दिले पाहिजे एक फॉर एक्झाम्पल 10% TDS ऑन इंटरेस्ट आणि 30% TDS ऑन विनिंग फ्रॉम लॉटरी, हे उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी, कशापासून किती रक्कम त्या ठिकाणी कट करायची TDS म्हणून. सर्वसामान्यपणे साधारणतः TDS हा कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर 1 एप्रिलला वर्ष सुरू होतं, पुढच्या 31 मार्चला वर्ष संपणार आहे, तर या पूर्ण वर्षभरात किती पगार मिळणार आहे, किती इन्कम होणार आहे, हे वर्षाच्या सुरुवातीला गृहीत धरायचं. त्यावर किती टॅक्स बसेल हे सुरुवातीलाच अंदाजे, हे सगळं फोरकास्टिंग आहे, करायचं. एवढा टॅक्स येतो डिवायडेड बाय 12 मंथ, प्रत्येक महिन्याला तेवढी रक्कम टॅक्स भरायची. जसं आपण एखादं घर भाड्याने घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे 5,000 रुपये भाडं आहे, म्हणजे वर्षाला 60,000 रुपये आपल्याला भाडं द्यावं लागणार, हे आपल्याला अगोदरच माहिती असतं ना. त्याच पद्धतीने मग आपण काय करतो, अरे 60,000 रुपये वर्षाचे भरायचे, मग 5,000 रुपये दर महिन्याला आपलं बाजूला काढून ठेवावे. ते 5,000 रुपये जे काढून ठेवतात ना, ते थोडक्यात TDS. पुढे टॅक्स कलेक्टेड सोर्सेस. Sellers of certain goods are required to collect the tax from the buyers at specified rate. This is known as TCS. तर मग आपण TDS पाहिलं, आता हे TCS. TC is over and above payment to be made to seller in respect of good sold. हे सगळे ट्रान्झॅक्शन बिझनेसच्या अनुषंगाने आहेत आणि म्हणून तिथे TCS चा रेट दिलेला आहे 1%. कशाच्या? सेल ऑफ स्क्रॅप
आणि 1% ऑन सेल ऑफ मिनरल्स. असे अनेक रेट वेगवेगळ्या प्रकारे दिले. उदाहरण दाखल इथे फक्त हे 2 घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मुळात हा इन्कम टॅक्स त्यातला टोटल इन्कम हा नुसता पार्ट जरी आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं म्हटलं तर किमान 8 ते 10 पिरियड आपल्याला लागतील आणि तेवढा वेळ तुमच्याकडे नाहीये याची पूर्ण जाणीव आहे. म्हणून जेवढं मॅक्झिमम पण मिनिमम टायमिंग मध्ये सांगता येईल तेवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता आपण पाहूया या टॉपिकवर कशा प्रकारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतील. चला, पहिला भाग टीडीएस. व्हॉट इज मीन बाय टीडीएस किंवा टीडीएसचा लॉंग फॉर्म काय? आताच आपण पाहिलं काय, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स ए. क्वेश्चन 2, सेक्शन 80C इज अलाउड टू. बघा मी मगाशी सांगितलं सेक्शन ते कशाचे आणि लिमिट काय आहे हे 3 भाग किमान 10 ते 12 डिडक्शनचे डोळ्यासमोर ठेवा. त्यातले 3 ते 4 नक्की येणार. क्वेश्चन 2, सेक्शन 80C इज अलाउड टू. काय म्हटलेलं आहे? ओनली इंडिव्हिज्युअलला आहे का, फर्मला आहे का, कंपनीला आहे का? फर्मला आणि कंपनीला नाहीये. ही तुम्हाला गुंतवणूक करायला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेली एक कृती आहे. आणि मग ती कोणासाठी आहे? तर ती फक्त व्यक्तीसाठी आहे का? नाही, व्यक्तीला पण आहे आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला पण आहे. दोन्हीकडे व्यक्ती आहेत. म्हणून हे दोघांना आहे आणि म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 3, अमाऊंट ऑफ डिडक्शन कॅन. पहा, एक उदाहरण छोटस घेऊ. माझं वर्षाचं उत्पन्न आहे 1 लाख रुपये. मग मी टॅक्स 1,10,000 भरावा का? डिडक्शन 1,10,000 करावं का? थोडी विचित्र गोष्ट वाटते का नाही? माझं उत्पन्न 1 लाख आहे तर किमान 1 लाख जास्तीत जास्त हो, त्याच्यापेक्षा तर जास्त नसावे ना. मग माझं ग्रॉस टोटल इन्कम जे आहे टॅक्सेबल इन्कम 1 लाख रुपये येत असेल तर टॅक्स हा निश्चित काय राहणार आहे? त्याच्यापेक्षा 1 रुपयाला का होईना पण कमी राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ की तुमच्या ग्रॉस टोटल इन्कम पेक्षा जास्त डिडक्शन असू नये. नाहीतर 25 रुपये पगार आहे आणि डिडक्शन 26,000, तशी गोष्ट या ठिकाणी आहे. आणि म्हणून नॉट एक्सीड ग्रॉस टोटल इन्कम, ग्रॉस टोटल इन्कम पेक्षा जे जास्त असूच नये असं कायदा सांगतो आणि म्हणून उत्तर आहे आपलं सी. क्वेश्चन नंबर 4, इन्कम टॅक्स इन इंडिया इज चार्ज ऍट द रेट और रेट्स प्रिस्क्राइब्ड बाय. पहा, बजेट जे आहे ना हे बजेट फायनान्स मिनिस्टर तयार करतो. ओके, आणि हे टॅक्सचे रेट जे आहेत ते टॅक्सचे रेट कोण फिक्स करतं, कोण तयार करतं? तर ते आहे फायनान्स ऍक्ट. बघा, इन्कम टॅक्स वेगळा, फायनान्स ऍक्ट वेगळा. हे फायनान्स ऍक्ट मध्ये प्रामुख्याने काय केलं जातं? हे टॅक्स किती लावायचा, कोणाचा किती आहे, कोणाचा किती आहे, सरचार्ज किती, एज्युकेशन फीस किती लावायचा, एक्झम्पशन किती पर्यंत द्यायचंय, 30% ठेवायचा का 20% का 15% ठेवायचा, हे जे रेट आहे द फायनान्स ऍक्ट त्या ठिकाणी ठरवतो आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 5, सेक्शन डॅश डॅश प्रोव्हाइड फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, डिफर्ड एन्युटी अँड कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. यात तुम्हाला मुलांच्या शैक्षणिक फी जी आहे ती फी सुद्धा यामध्ये आहे. अशा अनेक बाबी आहेत. ते सगळं 80C खाली येतं आणि म्हणून उत्तर आहे आपलं ए. क्वेश्चन नंबर 6, सेक्शन 80CCA मगाशी सांगितलं तुम्हाला, पहा, प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ डिपॉझिट अंडर नॅशनल सेव्हिंग स्कीम डज नॉट एक्सीड द अमाउंट ऑफ. 20,000 पेक्षा जास्त असू नये हे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 7, सेक्शन 80CCB provides for deduction in respect of investment under equity linked scheme does not exceed. जास्तीत जास्त कितीपर्यंत डिडक्शन या 80CCB खाली मिळू शकतं? तर ते आहे 10,000 रुपये. तुम्हाला मगाशी सगळ्या मी प्रोव्हिजन मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये ह्या सगळ्या अमाउंट सेक्शन हे आहे. क्वेश्चन नंबर 8,
Section 80 CCF provides for deduction in the respect of subscription to long-term infrastructural bond does not exceed the amount of 20,000 20,000पेक्षा जास्त नाही. उदाहरणार्थ ICICI बँकेचे इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड असतील, तुम्ही जर 25,000चे घेतले तर 20,000 डिडक्शन, 15,000चे घेतले तर 15,000 डिडक्शन, मग 20,000 नाही. 20,000 ही मॅक्झिमम लिमिट आहे. क्वेश्चन 8चं आन्सर डी. क्वेश्चन नंबर 9. सेक्शन डॅश डॅश प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. प्रीमियम आहे पहा हेल्थ इन्शुरन्सचा, तो कशाच्या अंडर आहे? 80D च्या अंडर आहे आणि त्याचं लिमिट मगाशी आपण पाहिलं 25,000 रुपये, म्हणून आन्सर ए. क्वेश्चन नंबर 10. सेक्शन डॅश डॅश प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन. उच्च शिक्षणासाठी जे लोन घेतलेले आहे त्यावरचं व्याज हे तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कम मधून वजा करायला परवानगी आहे. पण ते किती, कुठल्या सेक्शन मध्ये दिलंय? तर ते दिलेलं आहे सेक्शन 80E मध्ये. क्वेश्चन 11. सेक्शन डॅश डॅश प्रोव्हाइड फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ डोनेशन टू सर्टन फंड चॅरिटेबल इन्स्टिट्यूट. सगळे जे आहेत ना तुमचे डोनेशन, ते सांगितले मी तुम्हाला 100% आणि 50%, ते सगळे 80G खाली येतात. हा प्रश्न तर येतोच येतो 80Gचा. 80C आणि 80G हे येतातच. क्वेश्चन नंबर 12. सेक्शन 80D प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन in respect of health insurance premium does not exceed the amount of. किती जास्तीत जास्त तुम्हाला आहे, आत्ता सांगितलं तुम्हाला मागच्या प्रश्नात, ते किती आहे? 25,000 पर्यंत आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुम्ही कितीही भरलेला असलात तरी. पण जर 25,000च्या आत भरला असेल तर जी कमीत कमी रक्कम आहे ती तुम्हाला डिडक्शन साठी पात्र आहे. उत्तर डी. Question number 13. Section 80GG provides for deduction in respect of rent paid does not exceed the amount of. किती पेक्षा जास्त नसावी? तर 60,000पेक्षा ती जास्त नसावी. रिस्पेक्ट ऑफ रेंट पेड म्हटले पहा, मगाशी मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. काय 5,000 रुपये मला त्या ठिकाणी भाडं भरायचंय, वर्षाचे 60,000, वर्षाचे झाले 12 पंचे 60,000, 12 महिन्याचे मिळून. म्हणून त्या ठिकाणी मॅक्झिमम लिमिट किती दिलेले आहे ऍक्ट मध्ये? तर 60,000 पर्यंत, आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 14. सेक्शन 80C पुन्हा आलं पाहिजे. आता या 80C मध्ये पहा, मगाशी आपण इन्शुरन्स प्रीमियम, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड हे सगळं पाहिलं. त्यात अजून हा एक मुद्दा की जो मगाशी सांगितला तुम्हाला, प्रोव्हाइड फॉर एज्युकेशन डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ ट्युशन फी टू किती चिल्ड्रन साठी आहे. तुम्हाला 3 चिल्ड्रन असेल, 1 असेल, 4 असेल, 2 असेल तर किती असू द्या, 2 चिल्ड्रन पर्यंत. 1 मुलगा असेल, 1 चिल्ड्रन असेल तर एकालाच, 2 असेल तर दोघांना, 3 असेल तर दोघांना, 4 असेल तरी दोघांनाच. 100 रुपये पर मंथ पर इयर हे डिडक्शन त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून आपलं आन्सर आहे बी. 2 मुलांपर्यंतच, पुढे नाही. क्वेश्चन नंबर 15. TDS on rent of house is, that is 10%. पहा तुम्ही थेरोटिकल चार्ट मध्ये दिलेला आहे ना, सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्लाइड मध्ये आहे पहा, त्या ठिकाणी रेट दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 16. TDS on payment to नॉन रेसिडेंट्स इज, त्याचे किती दिलेले आहेत? तर तो TDS त्या नॉन रेसिडेंट कडून 30% इतका कट केला जातो, आणि म्हणून आपला आन्सर आहे ए. क्वेश्चन 17. सेक्शन 80G डिडक्शन इज अलाउड टू, कुणाला ते अलाउड आहे? तर ते 80G सगळ्यांना अलाउड आहे. पण मग अशी पाहिलं, पॉलिटिकल पार्टीला मी पण दिली देणगी, कंपन्यांनी पण दिली. जे आरसीसी आहेत, जे टॅक्स पेयर आहेत, त्या सगळ्यांना 80G ची सवलत आहे. पहा, पूर आलेला आहे, भूकंप झालेला आहे, रिलीफ फंडाला तुम्ही पैसे देता, कंपन्या देतात, व्यक्ती देते.
ज्यांनी ज्यांनी दिलेले त्यांना सगळ्यांना डिडक्शन मिळतात आणि म्हणून ऑल असीसी ए. Question number 18. The maximum exemption to a senior citizen for the assessment year. एखादी सिनियर सिटीजन व्यक्ती असेल तर तिला जास्तीत जास्त किती एक्झम्पशन मिळतं? नॉर्मल व्यक्तीच्या 2.5 लाख आणि सिनियर सिटीजन असेल तर त्यांना जास्त थोडं 3 लाख. बी. क्वेश्चन 19. इन्कम टॅक्स इज ए फॉर्म ऑफ. हा डायरेक्ट टॅक्स आहे का इनडायरेक्ट टॅक्स आहे? मगाशी सांगितलं इन्कम टॅक्स हा काय आहे? डायरेक्ट आहे. इन्कम टॅक्स सोडून बाकीचे जे आहेत ना, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जीएसटी, सर्व्हिस टॅक्स, हे सगळे टॅक्स जे आहे ते सगळे इनडायरेक्ट टॅक्स म्हणून सांगतात आणि इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे. कारण तो डायरेक्ट त्या व्यक्तीच्या संबंधात येतो. त्याला रिस्पॉन्सिबल इन्कम घेणारी व्यक्ती असते. ते दुसऱ्यावर चार्ज केला जात नाही. जसं आपण एखादी वस्तू खरेदी करताना आपण पाहतो तर जीएसटी भरतो. वस्तू एकाची घेतो दुसरा, बरोबर ना, त्याच्यावर भरावा लागतो तो. ते बर्डन आहे ते शिफ्ट केलं जातं. डायरेक्ट टॅक्स मध्ये मात्र बर्डन माझा टॅक्स दुसऱ्याला भरून नाही ना चालणार. माझं बर्डन जे आहे टॅक्स भरण्याचं ते शिफ्टेड मला शिफ्ट नाही करता येणार, तर ते माझं मलाच भरावं लागतं आणि म्हणून तो काय डायरेक्ट टॅक्स. क्वेश्चन 20. गिफ्ट टू एम्प्लॉई अप टू रुपीज डॅश डॅश पर एनम will not be treated as perquisites taxable in the hands of employees. perquisite मी तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरीच्या वेळेस परक्विजिटचा अर्थ आणि त्याची उदाहरणं सांगितलेली आहेत. आपल्याला या ठिकाणी आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 21. इंटरेस्ट क्रेडिटेड टू रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड आरपीएफ इज एक्झम्प्टेड अप टू किती टक्क्यापर्यंत? तर 9.50% आणि एम्प्लॉयरने कॉन्ट्रीब्युशन जर त्या ठिकाणी दिलेलं असेल मालकाने तर ते 12.5%. म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 22. बेसिक सॅलरी ऑफ मिस्टर पाटील इज 20,000 पर मंथ. 20,000 रुपये पर महिना त्याला पगार मिळतो. त्याच्याबरोबर काय मिळतं? अँड डिअरनेस अलाउन्स इज ₹10,000. पहा, हे 20,000 अधिक 10,000 असे मिळून 30,000 गुणिले 12. 30,000 गुणिले 12 प्रमाणे 3,60,000. बरोबर आहे. मग या 3,60,000 त्याचं उत्पन्न, त्यातून तो काय भरतोय? प्रोफेशनल टॅक्स. किती? 2,500 पर इयर. वर्षाला 2,500 असतो. मग या 3,60,000तून 2,50,000 जर तुम्ही वजा केले तर किती रक्कम येते ती पहा. ते तुमचं उत्तर आहे. पण हे करत असताना फक्त प्रोफेशनल टॅक्सच तुम्हाला वजा करता येतो का? नाही. तर तुम्हाला पहा डिडक्शन दिलेले आहेत. स्टँडर्ड डिडक्शन 50,000 ते पण वजा करावे लागतील. म्हणजे 20,000 अधिक हे 10,000 असे 30,000 महिन्याला गुणिले 12 महिन्याचे 3,60,000. त्यातून स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वजा राहिले 3,10,000. त्यातून प्रोफेशन टॅक्स पेड केला, उरलेली रक्कम आहे 3,07,500 आणि ते तुमचं उत्तर डी. क्वेश्चन नंबर 23. सेक्शन डॅश डॅश प्रोव्हाइड्स फॉर डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ मेंटेनन्स including medical treatment of a dependent who is a person with disability. अपंग जे व्यक्ती आहेत ना त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटवर होणारा खर्च हा कशाच्या अंडर येतो? तो येतो सेक्शन 80DD या अंडर. त्याचं डिडक्शन आपण मगाशी पाहिलं बा. त्याचं किती दिलेले? तर त्याचं दिलेले मिनिमम 50,000 रुपये त्याचं डिडक्शन आहे. Answer A. Question number 24. Which among the following deduction is available only to disabled person? अपंग व्यक्ती जे आहेत त्या अपंग व्यक्तीबाबत. मग हे अपंग ज्या व्यक्ती आहेत त्यांना जे काय डिडक्शन मिळतं, अवेलेबल होतं, त्या संदर्भातला हा क्लॉज आहे.
मग यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, कुठल्या अंडर त्यांना त्या ठिकाणी ते मिळू शकतं, तो महत्वाचा भाग आहे. 80U या सेक्शन खाली त्यांना त्या ठिकाणी ते डिडक्शन मिळतं. ओके. मग 80U अंडर जे फिजिकली डिसेबल व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तींना हे डिडक्शन मिळू शकतं. आणि त्याचं लिमिट दिलेलं असतं 75,000 पर्यंत. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, अंडर सेक्शन 80U डिडक्शन इन केस ऑफ ए पर्सन विथ डिसएबिलिटी ₹75,000 आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 25. Basic salary of Mr. Jadhav is 10,000 per month and dearness allowance 5,000 and other allowance 1,500. किती झाले? 10,000 अधिक 5,000 अधिक 1,500 म्हणजे 16,500 गुणिले 12 महिने करा. 16,500 गुणिले 12 महिने जी रक्कम येईल ती त्यातून वजा करा. प्रोफेशनल टॅक्स 2,500 किती येते ते शोधा आणि तुमचं उत्तर तुम्ही शोधून काढा. 10,000 रुपये प्रमाणे 12 महिन्याचे 1,20,000, 1,20,000 अधिक 5,000 12 महिन्याचे 60,000 1,80,000, 1,80,000 अधिक 1,500 पर मंथ प्रमाणे 12 महिन्याचे 18,000 त्याची टोटल त्यातून 2,500 वजा म्हणजेच तुम्हाला रक्कम मिळेल 1,45,500. आन्सर इज ए. कॅल्क्युलेशन करत चला म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला या संबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा. या यूट्यूबच्या माध्यमातून जसं तुम्ही माझ्याशी संपर्क साधता त्याचप्रमाणे सुरुवातीस सांगितल्याप्रमाणेच माझे व्हॉट्सॲप, फेसबुक पेज याला तुम्ही लाईक करा. इंस्टाग्रामला माझ्या फॉलो त्या ठिकाणी करा. माझ्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क करू शकता की जेणेकरून येणारे अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत मला सहजपणे पोहोचवता येऊ शकेल आणि तुमची जी काही मतं आहेत ती सर्व मते ही तुम्ही यूट्यूब प्रमाणेच व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा मला कळू शकतात. धन्यवाद.